आपल्या सरकारने निर्णय घेतला, मोदीजींनी शेतकऱ्याला 9,000 रुपये आपण डीबीटीचे देणार आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी 22,000 रुपये त्यांच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आपण नमो शेतकरी सन्मान योजना आणली आणि 6,000 रुपये आपण पण देणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, त्या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा जालना जिल्हा, चौथा जिल्हा अमरावती, पाचवा जिल्हा अकोला जिल्हा, म्हणजे टोटल मिळून 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पेपरला सुद्धा बातमी आलेला आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे येणार नाही, तर त्याच्यामध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे येणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे येणार आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, नमो शेतकरी योजनेची पहिली यादी आलेली आहे। तर या यादीमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आलेले आहेत। बघा, हा मेसेज काय आलेला आहे की डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश 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 3,000 रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर। म्हणजेच अशा पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज आलेला आहे। म्हणजेच आज सकाळपासून भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला आहे। त्याचप्रमाणे आज पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये, म्हणजे टोटल मिळून 6,000 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही। जे शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर त्यासाठी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। आजपासून हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे। आता लगेच 20वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते मिळालेले असतील। म्हणजे सरासरी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये आलेले आहेत। परंतु तुम्हाला याच्यापुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढून सुद्धा मिळणार आहे। म्हणजे राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 3,000 रुपये सुद्धा
येणार आहेत। म्हणजेच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। तर हे पैसे विस्तांतर करण्यासाठी आज राज्य सरकारकडे 3700 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी सुद्धा आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 6 रुपये येणार नाहीत। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, म्हणजेच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी आणि पीएम किसान योजनेसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असावे तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। अन्यथा जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असावी तरच मला दोन्ही लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी जे तिसरे पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते तिसरे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी आणि पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती नोंदणी सुद्धा केलेली असावी। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी या दोन्ही योजनांच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, अन्यथा नोंदणी केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते 4थी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, परमनंट कामगार नसावा तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। अन्यथा एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी आणि पीएम किसान योजनेसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा त्या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यामधील असेल त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। त्यामुळे ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे पाहिजे असतील तर तुमच्याकडे 3 कागदपत्रे असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढलेले असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना ही 3 कागदपत्रे कुठेही जमा करायची नाहीत, फक्त तुम्ही काढलेली असावी। जर तुम्ही काढलेली असेल तर तुमची नोंदणी झालेली आहे, म्हणजे यासाठी केवायसी करायचे होते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढलेली असतील, मग ते कागदपत्रे या महिन्यामध्ये काढलेले असेल किंवा कोणत्याही महिन्यामध्ये काढलेली असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड, म्हणजे शेतकरी ओळखपत्र। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड
काढलेलं असेल, शेतकरी ओळखपत्र काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, ज्या शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचे जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावे, म्हणजे तुमचा डिजिटल सातबारा दाखवत असावा तरच तुम्हाला आज दोन्ही योजनांचे पैसे येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पीक विमा योजनेमध्ये घोटाळे सुद्धा झालेले होते, त्यामुळे राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी 3 कागदपत्रे काढणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव 3 कागदपत्रे काढतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। बघा ज्या शेतकरी बांधवांनी हे 3 कागदपत्रे काढलेले असेल त्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनाच हप्ते मिळणार आहेत, परंतु शेतकरी बांधवांना अजून तुम्ही हे 3 कागदपत्रे काढलेले नसेल तर 3 कागदपत्रे सुद्धा काढायची आहेत, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमध्ये बँक खातं उघडलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, त्यामुळे ज्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या, त्यानंतर 20 बँका सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा सांगली, तिसरा जिल्हा रत्नागिरी, चौथा जिल्हा रायगड जिल्हा, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा नांदेड जिल्हा, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 11वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 12वा जिल्हा जालना जिल्हा, 13वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा बुलढाणा, 15वा जिल्हा अकोला, 16वा जिल्हा वाशिम, 17वा जिल्हा अमरावती, 18वा जिल्हा यवतमाळ, 19वा जिल्हा जळगाव जिल्हा आणि 20वा जिल्हा नाशिक जिल्हा, म्हणजे या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। परंतु आज सर्वात अगोदर या 20 बँकांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे तुमचं बँक खातं या 20 बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा या 20 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक आयडीएफसी बँक, सहावी बँक आयडीबीआय बँक, सातवी बँक आयसीआयसीआय बँक, आठवी बँक एचडीएफसी बँक, नववी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक ऍक्सिस बँक, 16वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक इको बँक, 18वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे आंध्र बँक। म्हणजे या 20 बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता असेल तर त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही सध्याच्या स्थितीला पेरणी करणार असाल तर तुम्हाला पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा मिळणार आहे, परंतु या अनुदानाचा अर्ज करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव या अनुदानाचा अर्ज करतील त्या शेतकरी बांधवांना अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट सुद्धा आलेल्या होत्या, शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की आमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत, परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। म्हणजे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्याचे राहिलेले आहेत। म्हणजे पीक विम्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आलेले आहेत, परंतु हे पैसे जिल्ह्यानुसार सोडण्यात सुद्धा येत आहे। म्हणजे डीबीटीच्या लिमिटनुसार या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पेरणीसाठी अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। तर त्या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर घेऊन येत असतो, त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।